नमस्ते, जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। मी आलो आहे जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येणेरे या ठिकाणी आणि सर्व ग्रामस्थ आणि महत्त्वाचं म्हणजे आपले येणेरे गावचे सरपंच, आदर्श सरपंच जे आहेत अमोल भुजबळ सर आहेत आणि ते आपल्याला ते म्हणाले बरेच दिवसापासून सांगत होते का कधीतरी या आमच्या शाळेमध्ये फेरफटका मारूया। नमस्कार। नमस्कार सर। बरेच दिवसांनी योग जुळून आला। नक्की साहेब, येणेरे गावामध्ये प्राथमिक शाळेत आपलं स्वागत। आपण या ठिकाणी आला प्रथमतः येणेरे ग्रामस्थ, येणेरे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं संदीपभाऊ उतरडे आपलं या ठिकाणी स्वागत करतो। एकूण तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की 1906 साली या शाळेची स्थापना झाली होती, बरोबर आहे का? हो नक्की सर। म्हणजे जुन्नर तालुक्यातील सर्वात जुन्या शाळांपैकी हो, काही ज्या ठराविक शाळा जुन्नर तालुक्यात सुरुवातीच्या काळामध्ये बांधल्या गेल्या त्यामध्ये सुद्धा येणेरे गावची ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1906 म्हणजे 10/9/1906 रोजीची स्थापना झालेली आहे। आणि तेव्हापासून तर आज तागायत वेळोवेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी काम वेळोवेळी जे रिपेरिंग असतील काय असतील ते सगळं करून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जो या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची जी मॉडेल स्कूलची संकल्पना होती ती मॉडेल स्कूलच्या संकल्पनेत आज येणेरे जिल्हा परिषद शाळेचा सहभाग नोंदवला गेला आणि त्या ठिकाणी 82 लक्ष रुपये त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्याचं काम आज युद्ध पातळीवर चालू आहे। आणि खऱ्या अर्थानं मॉडेल स्कूलची संकल्पना राबवत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आदर्श शाळा बनवत असताना मागील वर्षीसुद्धा या शाळेने पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शासकामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला। म्हणजे गुणवत्ता, भौगोलिक वातावरण सगळ्या गोष्टीत परिपूर्ण अशी शाळा बनवत असताना ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि खऱ्या अर्थानं आज मॉडेल स्कूलची जी संकल्पना या ठिकाणी यशस्वी पार पडत आहे। तर या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांनी जे स्वतः जातीने लक्ष घालून आज प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये आज या ठिकाणी शाळेला काय हवंय आणि काय आपल्याला त्या ठिकाणी सुधारणा करायच्यात ह्या प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून त्या ठिकाणी तात्काळ यंत्रणा राबवत या ठिकाणी मॉडेल स्कूलची आमची आज जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी काट टाकत आहे। मॉडेल स्कूल आपण अनेक दिवसापासून चर्चा करतोय। मॉडेल स्कूल म्हणजे काय आणि आताची शाळा आणि मॉडेल स्कूल झाल्यावर काय बदल होईल? सर, एक असं होतं का पूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळांना वारंवार दुरुस्ती करणे, निधीची कमतरता आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी असतील यामध्ये आपण ज्यावेळेस या ठिकाणी शाळांची कामं घेत असताना प्राथमिक स्वरूपात जे शाळेला हवंय त्याचं एक मास्टर प्लॅन जिल्हा परिषदेच्या वतीनं बनवला गेला आणि प्रत्येक शाळेला भविष्यात 20 वर्ष त्या ठिकाणी काही तरतूद करावा लागू नये या हेतूने त्या शाळेतलं संपूर्ण कामकाजाचं नियोजन या मॉडेल स्कूलमध्ये करण्यात आलं। आज शाळा तर अजूनही तुमची म्हणजे मॉडेल म्हणूनच दिसते। हो सर, हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि 1906 सालचं आणि विंडो पण छान बनवली। हे त्यावेळेस शताब्दी महोत्सव गावाने केला त्यावेळेस हे संपूर्ण गावाने वर्गणी काढून त्यावेळेस हे काम, दरवाजे, खिडक्या वगैरे शाळेचे पत्रे हे त्या ठिकाणी त्यावेळेस बदलले गेले। हे कार्यालय आहे। आणि साहेब, सांगण्यास आनंद वाटतो की या ठिकाणी जी आज लाईटची व्यवस्था आहे 3 वर्षापूर्वी संपूर्ण लाईट सोलरवर ग्रामपंचायत येणेरेच्या माध्यमातून 3 किलोवॅटचा त्या ठिकाणी सोलर युनिट टाकलं होतं आणि दर महिन्याला या ठिकाणी 6000 रुपये लाईट बिल येत होतं। आज ही लाईट बिलची ही शाळा 0 बिलमध्ये चालू आहे। म्हणजे जे आम्ही दर महिन्याला 6000 बिल आहे, कमर्शियल रेट असायचं याला, शाळा आता 0 झाले आणि या ठिकाणी मागे अंगणवाड्या आहेत त्या सुद्धा सोलरवर आम्ही त्या ठिकाणी जोडल्यात। चला थोडक्यात पहिली अगोदर आता काय म्हणजे परिस्थिती आहे शाळेची ती माहिती घेऊया, नंतर आपण मॉडेल स्कूल झाल्यावर काय होईल याची माहिती तुम्ही द्या। ओके, धन्यवाद। आणि हा दुसरीचा वर्ग आहे। अच्छा, आणि चांगली आहे पटसंख्या। हो, म्हणजे बाकीची शाळा काय पुढच्या वर्षी तर नक्की या ठिकाणी आज आमचा 89 पट आहे। या ठिकाणी पुढच्या वर्षी आमचं 140 ते 150चं टार्गेट आहे आणि नक्की त्यात आम्ही यशस्वी होणार आहे। कारण
नवीन आता या ठिकाणी पटसंख्या वाढायचं हे होत आहे. राहू दे. मग आता मॉडेल स्कूल झाल्यामुळं हे वरचं मॉडेल हे संपूर्ण हा आता जो सुशोभीकरण फ्लोरिंग असेल, भिंतीचं तुमचं POP असतील, सिलिंग असेल, लाईट असतील, संपूर्ण हा मॉडेल स्कूलच्या याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी हे केलेलं आहे. बर, म्हणजे चेहरा मोहरच असं वाटतंय काहीतरी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये आलो की काय. नक्कीच, कारण इंग्लिश मिडियमला मुलांनी जाऊन जे त्यांना हवंय ते आज आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत मिळावं, हीच आमचं त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे. ही कितवीची आहे मुलगी? चांगलं अक्षर आहे की. वा, तुझं कसं अक्षर आहे दीदी? याचं एकदम ठळक अक्षर आहे, मोठं. बघा, ही दीदी स्वतःहून आली दाखवायला. वा, नाचणीची धिरडे करते. तू नाही लिहित का काय? पेन्सिल नाही? बर, चला, छान. म्हणजे चांगलं दिसतंय. म्हणजे दुसरीची पहिलीची मुलं सुद्धा चांगलं, म्हणजे शुद्ध लेखन किती मस्त आहे. नक्की, म्हणून तर मॉडेल स्कूल वाचन पण छान आहे. आणि सगळ्यात मला काय म्हणायचंय, हे मॉडेल म्हणून हे बदलू शकतो, पण मुलांचं शैक्षणिक मॉडेल म्हणजे हे महत्वाचं आहे. अध्यक्ष चषकामध्ये ज्यावेळेस शाळेने सहभाग नोंदवला त्यावेळेस गुणवत्ता हा प्रमुख त्या ठिकाणी क्रायटेरिया लावला होता, आणि गुणवत्तेत जर ती शाळा असेल तर त्याला अध्यक्ष चषकात भाग घेता येतो. म्हणूनच आम्ही जिल्ह्यात मागील वर्षी अध्यक्ष चषकात दुसऱ्या क्रमांकावर आलो. वा, छान. हा कितीचा वर्ग आहे? तिसरी. इथं पण मॉडेल स्कूलच्या अनुषंगाने आता मॉडेल मध्ये हे ग्रॅनाइट लावलंय, बरोबर? हो सर. अच्छा. आणि दरवाजा पूर्वीचा आहे. बेंचेस पण नवीन येणार का? बेंच नवीन आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ते डोनेट घेणार आहोत. नाही, मॉडेल स्कूलच्या याच्यात नाहीये, बेंच नाहीत का? त्याच्या बेसिक ज्या इस्टिमेट आहे त्यामध्ये नाहीये, परंतु आपण त्या ठिकाणी ग्रामस्थांना आवाहन करून आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण करणार आहोत. शासनाने असे आरामदायी असे बेंचेस वगैरे ते पुरवले पाहिजे जर मॉडेल. नक्कीच. परंतु आता असं वाटतं का तुम्हाला? 100% आम्ही प्रशासनाला विनंती करू की या ठिकाणी शाळांसाठी जे बेंचेस आहेत, कंपन्यांचे CSR असतील, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा निधी असेल, यातून नक्की या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब खूप या विषयासाठी आग्रही आहेत, आणि ती नक्की आमची मागणी मान्यच होणार आहे. म्हणजे मला गजानन पाटील सरांना विनंती अशी करायची की सर, तुम्ही इतकं चांगलं करताय कॉर्पोरेट सारखं, परंतु बेंचेस मात्र ते पूर्वीचे आहेत. हे काहीतरी चांगलं करण्याचं काय हे. अच्छा, ओके, ठीक आहे. म्हणजे बेंचेस बाबत सरांनी याच्या मॉडेलमध्ये बेंचेस सुद्धा नवीन नाही नक्की हळूहळू ह्या म्हणजे पुढचं जे सेशन येणार आहे त्यात बेंचेस सुद्धा नक्की नवीन असणार आहे. दगडावर काढली चित्र, छान काढली. नमस्ते. चौथी. आता येऊ का सर? गुड मॉर्निंग. कितवीचा वर्ग आहे हा? चौथीचा. आणि डिजिटल बोर्ड हा कालच या ठिकाणी मॉडेल स्कूल नाही, CSR मधून आम्हाला याच्या कंडक्टिव्ह वेलफेअर वामफायर कंपनीने या ठिकाणी आम्हाला प्रोव्हाइड केला आहे. जवळजवळ 2 लाख रुपये किमतीचा तो बोर्ड आहे. अरे वा. आणि संपूर्ण म्हणजे प्रत्येक वर्गात या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये सगळे बोर्ड बसणार आहेत. 2 लाख किमतीचा एक बोर्ड आहे आणि प्रत्येक वर्गात बसणार आहे. आणि आम्हाला ते फक्त डायरेक्ट ॲसेसरीज येतात. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची कॅश किंवा DD आम्ही घेत नाही. डायरेक्ट आम्ही वस्तू रूपाने मागणी करतो आणि ती नक्की पूर्ण होते. ओके, पण तुम्ही हे कसं करता? कंपन्यांशी आपण आपलं नेटवर्क लावून त्या ठिकाणी लोकांना कन्व्हिन्स करायचं. आता टेक महिंद्राकडे पण आम्ही मागणी केली का आम्हाला या ठिकाणी राहिलेले बोर्ड, त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे का आम्ही त्या ठिकाणी द्यायला अनुकूल आहोत. पुन्हा एस्केप कंपनीने सुद्धा या ठिकाणी CSR दिला आहे. म्हणजे मॉडेल स्कूलचा निधी आहे आणि त्यानंतर आपण CSR मधून सुद्धा गावचा विकास करायचा आमचं टार्गेट आहे. मॉडेल मधून आपल्याला हा बोर्ड मॉडेलमध्ये नाही आहे सर, कारण पायाभूत सुविधांमध्ये फक्त मॉडेल स्कूलच्या ज्या आपल्या सोयीसुविधा आहेत, भौतिक सुविधा करायच्या, त्यासाठी तो निधी होता. परंतु जो काय आहे तर त्यासाठी शिवसाहेबांनी खास CSR मधून प्रत्येक शाळेसाठी प्रोव्हिजन करायचं नियोजन केलेलं आहे. ओके, आता ऑनलाईन आता हा जो बोर्ड आलाय सर, मला सांगा काय तुम्हाला फरक जाणवतो? पूर्वी हाताने करून लिहावं लागायचं,
सर प्रथमतः तुम्ही आमच्या शाळेला भेट द्यायला या ठिकाणी आलेले आहात. आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत करतो. आणि निश्चितच आजचं जे युग आहे हे संगणकाचं युग आहे आणि संगणकाचं ज्ञान हे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच पूर्वीचा जरी ब्लॅकबोर्ड आम्ही वापरत असलो तरीसुद्धा त्या ब्लॅकबोर्डवरच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आपल्याला या डिजिटल बोर्डवरही वापरता येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स वापरता येतात, इंटरनेट वापरता येतं आणि त्याचा उपयोग आपण विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी करू शकतो. अच्छा, हे गणित आम्ही विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. हा म्हणजे आता जुनं खडून लिहायचं, डस्टरनी पुसा, हो. हे करा. आता काय आता हे गणित सोडवतानाच आम्ही डिजिटल बोर्डचा वापर करताना वेगवेगळ्या रंगांचा देखील आपल्याला त्या ठिकाणी वापर करता येतो. हे गणित सोडवताना मुलं देखील आमचा डिजिटल बोर्डचा एक दिवसच झालाय पण वापर या ठिकाणी करतात. कोण सोडवतंय गणित? संभवे आजच उद्घाटन केले, काल उद्घाटन केलेलं आहे आम्ही आज चालू. आणि आज वापर सुरू केलाय. भागाकार. उत्तर लिहितं झालं त्याचं. छान. म्हणजे अशा पद्धतीने मुलं देखील वापर करतायत. चालेल सर, धन्यवाद. थँक्यू. माईक देतो. ओके. आणि सदाकाळ सर, धन्यवाद. आणि सरांना सुद्धा आता राज्यस्तरीय पुरस्कार सरांना मिळाला आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेचा अरे वा. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. छान छान. चला, धन्यवाद. मुलं पण ऍक्टिव्ह, सगळ्यांनी वर हात केले. आले हा, सगळी झाडं वगैरे व्यवस्थित लावलेली आहे. पोर्च पण सगळा केलाय. हो का ना, हे पण चांगलं आहे. कोणत्या इथं शाळा दिसत नाही, मुलं बाहेरच हे करतायत. म्हणजे हे काय आपलं स्वयंपाकगृह होतं का? स्वयंपाकगृह आहे. अच्छा, याच्यामध्ये पण मॉडेलमध्ये याच्यासाठी पण काय तरतूद आहे का? हो आहे. आता याची फ्लोरिंग वगैरे बदलायची आहे. हा, खाली कोबा होता ना पूर्वी. आता त्याची लादी टाकायची आपल्याला. अच्छा. पण ह्याच्यात सुद्धा आम्ही त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्षात सहभाग नोंदवला. त्यावेळेस रंगरंगोटीत जे आपल्याला अपेक्षित आहे मुलांना त्याचा परिणाम होईल अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ही नारळाची झाडं छान दिसतात. ही पण पूर्वी तुमच्या लावलेली आवड- होती. हो. जवळजवळ याला 20 वर्ष झाली असतील. त्यानंतर ही जी नंतर गार्डन केली, ही सरपंच मानधनाचं पहिल्या वर्षीचं जे माझं मानधन होतं त्यातून आपण ही खालची गार्डन केलेली. मानधन इकडेच खर्च मानधन केलं का? संपूर्ण 3 वर्षाचं किती भेटते मानधन? जे काय 3000 महिन्याला भेटतं. हा. पण ते संपूर्ण मुलांचा शाळेचा इन्शुरन्स मुलांचा काढला जातो. त्यातून गेल्या वर्षी एक मुलगा एक्सपायर झाला, त्याला 50,000 रुपये त्या ठिकाणी विमा फायदा मिळाला. झाला ते हो, आणि insurance एक चा. आता ऍक्सिडेंट झाला तर त्याचं दवाखान्याचं बिल त्या ठिकाणी दिलं गेलं. वा. आणि हे आपल्या शाळेचं जुनं आता हे आहे, हो शौचालय आहे. मुलांचं मुलींचं हे सेपरेट. मुलांचं आहे, इकडे मुलींचं आहे. इथं आता मुलांचं कम्प्लीट झाले, आता मुलींचं याचं काम हे चालू आहे. मॉडेलच्या हो, हे मॉडेल स्कूलमध्ये. हो, 1 2 3 4 युरिनल आहे, हो. 2 टॉयलेट आहे. टॉयलेट काय कोमोड आहे का? एक इंडियन आहे आणि एक कमोड आहे. अरे वा, चांगलं आहे. मग काही काही मुलांना बसता येत नाही. आता फक्त याचे दरवाजे वगैरे शेवटला एकदम हे करायचे. फक्त इमर्जन्सीमध्ये आपण तात्पुरत इलेक्शनसाठी आपण ते याचा आता इथं मुलींचं चालू होतं. बर, इकडेही चालू आहे काम. ही आता मॉडेल मध्ये हे आले. हो, आता इथं रॅम्प केलेला आहे. आता या ठिकाणी कुणी अपंग विद्यार्थी असेल किंवा कुणी असेल तर आत यायला हा. त्रास नको. आणि हे कोणता वर्ग आता आहे? हा इथं संगणक कक्ष आहे. ओके. टीचिंग सुरू आहे. हो, काय आहे? कोणतं ऍप्लिकेशन आहे हे? नाही नाही, ऍप्लिकेशन कोणतं आहे? काय म्हणतात याला? कॉम्प्युटर मध्ये हे आता तुम्ही ह्या डायग्राम काढताय ते कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये काढताय? पेंट पेंट प्लेन म्हणते. ओके, चांगले. बोलती माहिती तिला. काय काढलं आता तू? हार्ट आता हे काढलेले शेप दिले त्याला काय म्हणतात? हार्ट. हार्ट मग त्याचा कलर कोणता आहे सांगू शकशील का? पिंक पिंक कलर आहे. छान.
हे काय काढलं दीदी? स्टार. आणि अजून दुसरं काय आहे? त्याला काय म्हणतात तिकडे बाजूला तू केले ते? बाण. एरो. अरे ते लॅपटॉप आहे तुमच्याकडे, म्हणजे हेच आणि नाही. आता हा सुद्धा CSR मधून आम्हाला या ठिकाणी लॅपटॉप आलेली आहे. अरे वा. कोणते कंपनी? HP कंपनी. एस्केप लॅपटॉप आहे ती HP कंपनीचे आहेत. आणि जो 10 लॅपटॉपचा जो, एक मिनिट सर, हा चालू दे, बोलू द्या तुमचं. जे 10 लॅपटॉप आलेले आहेत हे एस्केप कंपनीच्या CSR एडमधून मागील आठवड्यात या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात झूम मिटिंगमध्ये या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब ज्यावेळेस मसुरीला ट्रेनिंगला होते, परंतु त्यांनी यायचं या ठिकाणी कबूल केलं. तर अचानक ट्रेनिंग असल्यामुळे साहेबांनी त्या ठिकाणी झूम मिटिंगद्वारे या संगणक कक्षाचं उद्घाटन केलं. अरे वा, छान. काय नाव काढलंस? अक्षरा. अरे वा, तुझं नाव अक्षर आहे का? अच्छा. काय काय येतं कॉम्प्युटर मध्ये अजून? पेंटिंग. अजून पॉवर पॉइंट वगैरे माहितीये का? एक्सेल नाही माहिती. तिसरीची मुलं आहेत ना. आणि कधी आले हे? 1 आठवडा. 28 फेब्रुवारीला. अजून शिकते. छान. 10 आलेत ना लॅपटॉप? 10 लॅपटॉप आलेत. पुन्हा खुर्च्या सुद्धा आमचे गावचे ग्रामस्थ म्हणजे भाग्यलक्ष्मी हॉटेल शिर्डी त्यांनी या ठिकाणी एक खुर्ची 4,500 रुपये तिची किंमत आहे. 52,000 रुपये त्यांनी या ठिकाणी आपल्याला मुलांसाठी या खुर्च्या डोनेट केल्या. वा, छान. आणि हे जे कॅबिनेट आहे वगैरे, हे ग्रामपंचायतच्या याच्यातून वित्त आयोगातून आम्ही फर्निचर केलं. बर. मग आता हे वरचं छत, बाकीचं हे मॉडेल मध्ये आलंय, चौकटी मॉडेल मध्ये झालंय, फ्लोरिंग मॉडेल मध्ये झालेलं आहे. या पलीकडे अजून काय झालं मॉडेल मध्ये? लाईटचं वायरिंगचं काम झालं. वायरिंगचं झालेलं आहे. ठीक, छान. आणि हा पण स्टोरेज केलेलं आहे त्या ठिकाणी. वाचनालय करायचं इथे. SKF इंडिया लिमिटेड कंपनीच्या CSR निधीतून हा निधी आलाय. या सरपंच साहेब, हे ग्रामस्थांचा सपोर्ट असल्याशिवाय हे होत नाही का? इथं हॉल केलाय. अजून काम चालू आहे. हा कॉन्फरन्स रूम म्हणता येईल. मुलांना मीटिंग असेल, मुलांना प्रयोगशाळेचं पण या ठिकाणी प्रयोजन केलंय आपण. प्रयोगशाळा एका बाजूला करायची यात. वाचनालयासाठी पण टेबल करायचे. बरंच मोठं कॉन्फरन्स हॉल दिसतोय इथं. छान आहे. कारण आपण काय केलं, बऱ्याच शाळा फिरलो. ज्या शाळांना ज्या उणीवा आहे त्या आपल्याला आज ह्या मॉडर्न स्कूलच्या अंतर्गत आपण सगळं काम करून ते पूर्ण करायचा आमचा मानस. ओके. काय झालंय, निघतंय का ते? नाही, काम चालू आहे. अजून चालू आहे काम. कोणतं सीट वापरलंय? हे फायबर POPचं. हो, म्हणजे आगरोधक वगैरे आहे का हे? ठीक आहे. कारण की निधी सरकार भरपूर खर्च करते, तसं काम पण झालं पाहिजे. चला. हा तुम्ही ते हे आणलं होतं? हा, डिजिटल बोर्ड काला. डिजिटल बोर्ड बरंच मोठं आहे. इथं मागे अंगणवाडी आहे. चल. अगोदर काय ह्या याच्यावर कौलं होती का? फार पूर्वी कौलं होती, पण ती नादुरुस्त झाली होती. आणि हे आहे आपलं अंगणवाडी केंद्र. अंगणवाडी 2 आहेत. 2 अंगणवाड्या आहेत. दोन्ही चालू आहेत. दोन्ही चालू. या ना. किलबिल परिवार. काय झालं? वाव वाव. कृष्णाय वासुदेवाय.
तदात्मानं सुजम्यं मित्राणाय साधना विनाशाय दुष्टिता दसंसनाथाय संभवानी युगे युगे. वा वा वा, व्हेरी गुड. नाव काय तुझं? अवी. ओवी. छान. नाव सांग मला. ओवी संतोष. कुणी शिकवलं कुणी हे सगळं? मम्मीनी. मम्मीने शिकवलं. आणि मॅडमने काही शिकवलं नाही का? विसरली नाही एकदा मग तू एकदा कोणीच बोलन. शिवगर्जना शिवगर्जना पण ओवी. हा शुगर. अस्ते कदम महाराज गणपती गजाशपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टभाग जागृत नैरायक मंडित शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सस्यग्लातंस सिंहासनाधीश्वर महाराज राजराज श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जय. जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय जिजाऊ. जय शिवराय. वा, थँक्यू. मला आता माईक देशील? सरांना थँक्यू. माईक द्या मला तो माईक. सरांना माहिती द्या. थँक्यू म्हण सरांना. थँक्यू. अरे तुला थँक्यू. किती छान, मस्त आहे. कसं करता तुम्ही मॅडम? चांगलं आहे, शिकवताय तुम्ही. काय काय म्हणजे मुलांसाठी खेळण्यासाठी का? म्हणजे आमच्या दादाला घरी काम घेतो आम्ही. हा हा. पझल्स घेतो. हे अच्छा. बॉटलचे गेम घेतो. हम्म. लिंगोचा मुलांचा एक गेम आहे तो एक घेतो. पझल. हा पझल्स अल्फाबेट्स घेतो. इथे मुलांना आहे ना आवडीनुसार मुलं घेतात. जे खेळणं पाहिजे ते घेतात बाटली हो. आणि खेळतात. हे अच्छा. अल्फाबेट्स मनी ओवणे बॉलचे कलर वेगवेगळे बॉल छान, भरपूर छान. गेम ऍक्टिव्हिटी घेतो रोजच्या रोज आम्ही. अच्छा, चांगलंय, छान आहे. आणि भुशावरून एक दोन काढायचे. हा, हा. बॉटल जमा केले झाकणं आम्ही. मुलांची त्याच्यामध्ये- उत्कंठा किंवा त्यांची आकलन क्षमता वाढण्यासाठी जे काय सर्व खेळ आहेत आणि देता पण का फक्त लावलेत मांडणीला? नाही मुलांना विचारा ना. ओके. बिनधास्त विचारा. हा. ओके का? आल्या मुलं काय करतात? हा. बॉटल घेणार, त्याच्या आवडीनुसार आणि गेम खेळायला सुरुवात करणार. आणि इथं हे पण आहे, टीव्ही पण दिसते. आल्याला TV लावतो ना आम्ही. काय लावतं पण टीव्हीला? कार्टून? नाही मग आमच्या मुलांचे अल्फाबेट्स असतात. 1-2 वर्षाचे महिने. परत आकाशगंगा एक गाणं आहे, त्यात मुलांचं पाठ येते गाणं. पेनड्राईव्हला ओके. जेवढे सेव तेवढं. पेनड्राईव्ह मध्ये सगळ्या इथे पेनड्राईव्ह लावलेले आहे आम्ही. हे बघा. ठीक आहे ताई, खूप खूप धन्यवाद. छान, चांगले. आणि मुलांच्या याच्यासाठी कॅमेरे पण आहे. कॅमेरे. हा, सेफ्ट नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं काही शाळेमध्ये काय होतं, लहान मुलांबाबत कॅमेरे लावले हे खूप चांगलं झालं. चला, धन्यवाद ताई. ओके. ही आता इकडं आता दुसरं, ही दुसरी ही ज्युनियर होती का सिनियर? नाही, एकच दोन्ही एकत्र होत्या. आता ही जुनी इमारत होती, मग ही आता बरं. नवीन आला त्याच्यामध्ये. वा वा वा. अरे हळूहळू, जरा हळूहळू, दमानी घ्या. काय चाललंय, काय शिकताय? प्रार्थना चालू होती. अच्छा, एक म्हणतील का मुलं प्रार्थना? कुणा कुणाला येते प्रार्थना? सर्वांना येते का? Hey,
गॉड, व्हेरी गुड. छान छान छान. चला, आज कोणता वार आहे? मंगळवारला काय म्हणतात? ट्यूजडे. ठीक आहे, देवीचा वार नाही, ट्यूजडे म्हणतात. चला, इकडे किचन, आतमध्ये काय? त्यांचा आराचे वस्तू. हा, इकडे किचन. अच्छा, हे किचन आहे. किचन अतिशय चांगली. वा, छान आहे. पाण्याची सोय आहे. वा, तांब्याच्या भांड्यात पाणी दिलं जातं. कुकर लावलाय. सर्व जेवण व्यवस्थित ठेवलंय. किडीचं वगैरे कुठं काही दिसत नाहीये. सगळी धान्य चांगली सुशिस्तीत दिसत आहेत. ताट देखील स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली दिसत आहेत. चांगले, हवेशीर आहे, स्वच्छ आहे. वा, मॅडमला पाठवायचं होतं ना आमच्या किचनचं सर्व किचन मॅडम मोठ्या पाठवा तिकडे पंचायत. चला सरपंच साहेब, खूप चांगलं तुम्ही म्हणजे लक्ष देत आहे. आणि बाकीचे समजा पोषणाहार शिक्षक खाऊ का? कर्मचारी सुद्धा. काय पोषणाहार थोडा खाऊ ना. खायचं का? मग आम्ही आलो, मग काय? आमच्या इकडे पोषणाहार असं सकाळचं जेवण. काय बोलताय? कोणत्याही शाळेत जायचं ते खायचं. वा वा वा, छान. मुलांना खेळणं बघण्यासाठी पण केले तुम्ही. हा, तिथं. आता काय करायचं? आता हे बघा. नाही, हे काय आलंय, इथं आपल्याला पुन्हा ब्लॉकचं काम बाकी आहे. हा, पुन्हा हा. आपण हे इन्स्टॉल करायचे ठेवलेत. आता हा संपूर्ण परिसर परत सुशोभीकरण आपल्याला मॉडर्न स्कूलमध्ये आहे. जी शाळेची बॅक साईड आहे. आणि इथं त्यामुळे आपण ही खेळणी ही सुद्धा आम्हाला डोनेट आलेली आहेत. ओके, पुढची सुद्धा खेळणी डोनेट आलेली आहेत. लोक देतात. देत आहेत, शाळांसाठी लोक देत आहेत. आणि आम्ही काय करतोय, पैसे न घेता वस्तू घेतोय. चला, वस्तू द्या. आता त्या ठिकाणी एकत्र या ना तुम्ही तिघे पण. ठीक आहे, एकत्र या ना हा, ऑफिस मध्ये या. बर. अजून काय दाखवायचे? ठीक. हा, बोलत राहा. म्हणजे एकंदरीत असं या ठिकाणी शाळेचं एक वातावरण मिनिट आहे. बरं का, एक मिनिट. हां, आता ठीक आहे. आता मॉडेल स्कूलच्या नावाने शासनाचं काही लोक म्हणतात ही उधळपट्टी सुरू आहे किंवा काय आहे. पण आता ही जी कामं चालू आहे तर त्याच्यातून काय दर्जा राखला जातोय का? 100% साहेब, या ठिकाणी मी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये आहे. तर या ठिकाणी आम्ही रोज या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी व्हिजिट मारतो. रोजच्या कामांचं शेड्यूल, त्यांचं कामं तपासणी असेल, आपण त्या ठिकाणी आता हे माल बनवलंय बरोबर? हो, योग्य पद्धतीने हो. मिश्रण केलंय. हो. सिमेंट आणि ते मिक्सिंग नाही, डेपोमध्ये काही फॉल्ट झाला तर तो मॅच पण होत नाही. त्याच्यामुळं तेच काय करत नाही. आणि सिमेंट वगैरे चांगलं वापरायला आता आपण पाहू शकतो का या ठिकाणी ग्रेनाईटचा वापर जास्तीत जास्त कसा होईल. हे फ्लोरिंगच्या कडेने पुन्हा ग्रेनाईट का टाईल्स भविष्यात कधी निघली नाही पाहिजे. मेंटेनन्स भविष्यात शाळेला झाला नाही पाहिजे. तर इतक्या बारीक बारीक गोष्टींचं या ठिकाणी आम्ही लक्ष घालून काम करतो. आता इथं पण कटिंग आहे का काय? हो, आता ती हे जे करायचे ना, याला आता आपण कडेने सी बॉक्स म्हणून भरायचे. तिथे हां, ते केमिकल भरून ते फिटिंग करायचे. म्हणजे ओके. म्हणजे अजून काम बाकी आहे. हो, काम चालूच आहे सर. आजचाच फळाला लिहिलंय वार्ता फलक. बरोबर. एक चांगले पुस्तक 100 चांगल्या मित्रांच्या समान आहे. बरोबर आहे. म्हणजे रोजचा या ठिकाणी त्या शाळेच्या वतीनं सुविचार बदलला असतो. अजून काय